दरबारात आपली सेवा आहे त्या महादेवरावचं हे वैशिष्ट्य आहे. ऐका नवल याची ठेव. काय नेणे काही भक्तिभाव. इथे भाव बाजार भाव नाही घ्यायचा. भाव शब्दाचा अर्थ घ्यायचा. हेतू उद्देश म्हणजे भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही तर प्रसन्न होतो. ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव. आणि तुला जर ऐकायचं असेल तर मग यादी सुरू केली. देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे शाबाश, शाबाश. कैसे सुरू झाली बरं का बोकळे साहेब. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार हे वैशिष्ट्य आहे का नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव. ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी देवांगणा तिचं नाव आहे सुवर्चशा. या अभंगाला सगळ्या पौराणिक संबंध आहे. नानाजांच्या दरबारात सेवा आहे. समयोजाना समयोजाना ते कळलं पाहिजे ना बुवाला. नाही तर 12 वर्षांनी मुलगा झाला. आनंदानं कीर्तन ठेवलं. त्यानं अभंग घेतला. शेवटचा दिवस गोड. अरे हे आनंदाचा आहे भाऊ. तो म्हणला तेवढंच टिपण पाठ आहे बाबा. चाल दे मग विठ्ठल. तसं महादेवाच्या दरबारातली ही सेवा आहे. आणि या अभंगाला सगळ्या पौराणिक संबंध आहे. सगळ्या पौराणिक संबंध सगळे वेद पूर्ण करतो. तुम्ही अजिबात जी भाऊ अजिबात काळजी करायची नाही वेळेच्या बाबतीत. ऐका नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव. सुवर्चशा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी तिथे ही वरसाधन आहे. तिथे तबला पेटी नाही. तबला पेटीला आधार नाही. हे नंतर निघालंय नाना. पक्वाद लांब होता. आता एवढा वागवायला त्रास व्हायचा नाजूक लोक म्हणून मधून तोडला त्यानं. आधे से काटा तब बोला करके नाम तब्बला. काटने के बाद बोला. आधे से काटा तब बोला उसका नाम है तब्बला. हे मृदंग तुम्ही पहा पुराण काळापासून. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितयाचे उद्धव कांशधारी वीणाधारी सुरर्षी सुर कुशल तर आग करता अर्जुनोभूत इंद्रवादीन मृदंगम. इथे सुद्धा शब्द मृदंगाचा आहे. इंद्रवादीन देवाचा राजा. हे 2 इंद्र आहे. देवाचा राजा इंद्र पखवाद वाजवायचा. इंद्रवादीन मृदंगम. तिथे सुद्धा 2 वाद्याचा उल्लेख आहे. बाजही ताल पखावज वीणा
बाजही ताल पखा वजवीना नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंबादिक सुर नारी नवीना सकल समसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. कळलं नाही तुम्हाला पण गोड वाटलं मला माहिती आहे. हे तिथलं सांगतो ब्रह्मसभेतलं. नाचकाम चालू होतं. बाजई ताल पखा वजवीना मृदंग वाजत होते, विना वाजत होता, गंधर्वाचं गायन चाललं होतं आणि या देवांगना नाचत होत्या. रंभा अधिक सुर नारी नबीना सकल असमसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. इतक्या सुवर्चशा नाव जिचं होतं तिचा ताल चुकला बरं का पोकळ साहेब. ताल तर ते तिथे चालत नाही बरं का. ताल चुकल्याबरोबर बाहेर काढली. आल बाहेर, घाबरू नका, तिथलं सांगतो. पण ताल का चुकली, एवढी नाचण्यामध्ये तरबेज असणारी सुवर्चशा हिचा ताल का चुकला असावा म्हणून तपासणी केली. आणि तपासणी केल्यावर कळलं की ही 90 घेऊन आली. हो ना बापा बापा नाही तिथेही आहे तू बिमार. आणि म्हणून तिला शाप मिळाला. घार होशील घार, ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली, ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना, सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना, सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना, सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना. ब्रह्मशापे जाना घारी झाली, ब्रह्मशापे जाना घार झाली. घार होशील, ब्रह्मशापे जाना घारी झाली. घाबरले. उशाप द्या महाराज, तोपर्यंत फिरत राहशील. जेव्हा कैकई रुसल उशाप, तिच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनीच्या हातावर नेऊन सोडशील. मग अंजनीच्या पोटी साक्षात महादेव हनुमान रूपात जन्माला येईल, तेव्हा तुझा उद्धार होईल. तोपर्यंत फिरत राहशील. तोपर्यंत ती सुवर्चशा फिरत होती. आता राम जन्माचा कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. शेवटून प्रसाद दिल्यामुळे कैकई ताई रुसली. रुसली कैकई. शेवटून का दिला? ती फिरतच होती. बरोबर संधी साधली. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. अंजनीने सेविला, अंजनीने सेविला. अंजनीने तो सेविला. नव्हे ती तपच करत होती. पडता निर्धारी भक्षीला, पडता निर्धारी भक्षीला, पडता निर्धारी भक्षीला. ऋषमुख पर्वती अंजना तप करी, ऋषमुख पर्वती अंजना तप करी, ऋषमुख पर्वती अंजना तप करी, ऋषमुख पर्वती अंजना तप करी. पडता निर्धारी भक्षीला, पडता निर्धारी भक्षीला, निर्धारी भक्षीला. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. म्हणून देवे केले कैसे कैसे, माझ्याकडे लक्ष द्या. उद्धरिले अनायासे, अनायासे उद्धार चौथ चरण. पंखाच्या पक्कारी, पडतारी, पंखाच्या पडकारी, पंखाच्या पडकारी, पंखाच्या पडकारी.
उद्धरोनी निराधार उद्धरोनी निराधार ऐका नवलाची देवा ऐका नवलाची देवा उच्चार बरोबर पाहिजे ताकद कमी होते त्या शब्दाची ऐका नवलाची ठेव नाही ऐका नवल याची ठेव ही तेव्हा ताकद वाढते ते म्हणून ते जचं तसंच आपलं काय चालू आहे कीर्तन चालू आहे हा पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी देवे केले कैसे कैसे रामकिशन भाऊ आहे अजून पाऊण तास बरोबर आहे उद्धरोनी नेली घारी ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव एक असंच मंदिर होतं जसं आपलं जंगलात आहे ना आता छोटंसं होतं आता मोठ्या अंतकरणाच्या लोकांनी मनात आणलं मोठं मंदिर झालं हे साधं काम नाही अरे साधं बाथरूम बांधता येत नाही जन्मभर बाहेरच्या दगडावर आंघोळ करतं उघड्यावर पण कोटीचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं हे भगवान शंकराच्याच मनात होतं की या हयात पिढीकडून हे करून घ्यायचं आहे कमी अधिक असेल अरे एका गावचं जमत नाही हे 5 गावचे एका ठिकाणी आले म्हणजे काय महादेवाची केवढी कृपा हे लक्षात ठेवा कमी अधिक असेल भगवान श्रीकृष्णाच्या करांगुळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती तरी श्रीकृष्णानं एकट्यानं गोवर्धन उचलला नाही आपले सगळे गोपाळ बोलवले पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल काठ्या लावा तसं महादेवरावनं भोवतालचे गोपाळ बोलवले काठ्या लावा आणि कृष्णानं करांगोळी लावली हे पा या पंचक्रोशीतला कोणी गरीब असेल 2 शेळ्या चारत असेल गाठी गाठीचं धोत्र नेसला असेल फाटकी बंडी जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल त्यानंही श्रद्धेनं संयोजकाजवळ 1100 रुपये आणून दिले असेल त्याला परिसरातला गोपाळ समजा ज्यानं मोठी देणगी दिली असेल त्याला कृष्ण समजा हे सगळे पंचक्रोशीतील कृष्ण आणि गोपाळ एकत्रित आले मंदिर रूपी गोवर्धन साकारला धरली जी होती चित्ती तेची डोळा दिसती आले आवडीसी फळ आणि एक लक्षात ठेवा हे सामान्य कार्य नाही शेळके पाटील ही हयात पिढी या संबंधाने अमर झाली अरे किती करा प्रपंचाचं याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही इथल्या किती पिढ्या जातील तरी महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती वागे उत्तमची उरे कीर्ती वागे उत्तमची हा तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती वागे उत्तमची से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए सूरत तो जाती रही किरत कबुना जाए या मंदिराच्या रूपानं जी हयात पिढी आहे ती अमर झाली कोणी गोपाळ असेल कोणी कृष्ण असेल सगळे एकत्रित आले आपण ज्यांची वाट पाहत होतो ते भगवान कृष्ण आले सभा मंडप बांधून देईल तुम्हाला ते पहा तिथून हात जोडले त्यांनी जमतंय आता महादेवाला आमची प्रार्थना आहे असाच लाल दिवा साहेबाकडे राहू द्या आणि लवकरात लवकर हा सभा मंडप होऊ द्या
या तिकडून दर्शन घेऊन आहे आम्ही. दर्शन घ्यायला जायचं असेल ना. गेलेलं आहे का? मग आज काय सभा मंडप साठी झाले का काय? धर्मसंकट आहे म्हणतील ते. वा वा या